नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचा असल्याचे सांगत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 लागू करून निवडणुकीतील आश्वासन पूर्ण केल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण समारंभ कार्यक्रमात बोलताना केला आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमामुळे देश आता संरक्षण उत्पादनातही जगासमोर सक्षम राष्ट्र म्हणून उभा राहत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी विकसित भारत 2047, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, शेतकरी कल्याण, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा आणि ठाणे जिल्ह्याच्या परिवर्तनाचा आढावा मांडला. विकसित भारत 2047 हे घोषवाक्य नाही तर 140 कोटी भारतीयांचा संकल्प आहे असे सांगताना त्यांनी प्रत्येक शेतकरी, कामगार, महिला, युवक आणि सामान्य नागरिकांच्या सहभागातूनच हे स्वप्न साकार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचा पराक्रम, संतांची शिकवण, मुंबईची आर्थिक ताकद, पुण्याचे ज्ञान आणि विदर्भाची सुपीक शेती आणि कोकणचे सामर्थ्य यामुळे राज्य देशाच्या प्रगतीचे नेतृत्व करत आहे. महाराष्ट्राचे योगदान देशाच्या $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेत सर्वाधिक असेल असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी सिंचन, सुधारित अवजारे, कृषी तंत्रज्ञान आणि विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर सरकारचा विशेष भर आहे. कृषी विलगीकरण योजनेअंतर्गत हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. ॲग्री स्टॉक प्रणालीवर 97,000हून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली. जिल्हा परिषद योजनांमधून 2,100 लाभार्थ्यांना सुधारित शेती अवजारे, सिंचन साहित्य, तारेचे कुंपण, प्लास्टिक लायनिंग आणि इतर साहित्य वितरित करण्यात आले आहेत असे शिंदे यांनी सांगितले. पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून श्रावण महिन्यात विविध सण आणि उत्सवांची सुरुवात होते. यातच श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार असल्याने ठाण्याच्या ऐतिहासिक कोपिनेश्वर मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांची एकच गर्दी उसळली होती. पहाटेपासूनच महिला, पुरुष तसेच लहान मुले बेल, दुधाचे कलश आणि फुलांच्या माळा घेऊन मंदिरात दाखल झाले होते. हर हर महादेवच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते. ऐतिहासिक अशा कोपिनेश्वर मंदिरातील शंकरपिंडीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबत लांब रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसरात पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. धार्मिक मान्यतेनुसार श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा भाविकांमध्ये असल्याने पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते. पुणे येथील औद्योगिक क्षेत्रातील प्लास्टिक शीट तयार करणाऱ्या SRK ट्रेडर कंपनीला काल पहाटे अचानक आग लागली. कंपनीच्या आवारातून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्यानंतर स्थानिकांनी तातडीने संबंधित यंत्रणांना माहिती दिली. या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. उपवन येथे औद्योगिक कारखाने आहेत. या क्षेत्रात SRK कंपनी असून कंपनीच्या सुमारे 1200 चौरस फुटाच्या जागेत प्लास्टिक शीटचे उत्पादन केले जाते. कंपनीमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच वर्तनगर पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाकडून मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री घटनास्थळी रवाना करण्यात आली. आग कंपनीच्या आतील भागात पसरल्याने प्लास्टिक शीट तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रे आणि उत्पादन साहित्याने पेट घेतला. त्यामुळे आगीचे लोट पसरत होते. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग आजूबाजूच्या इतर औद्योगिक आस्थापनांमध्ये पसरण्याचा धोका टळला. या आगीत कंपनीतील सर्व यंत्रे, प्लास्टिक शीट बनवण्यासाठी ठेवण्यात आलेले साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. कंपनीच्या छतावरील सिमेंट पत्रे देखील आगीच्या उष्णतेमुळे आणि आगीच्या परिणामामुळे फुटून नुकसान झाले आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज.
कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. मध्य रेल्वेच्या सर्वाधिक वर्दळीच्या ठाणे स्थानक पश्चिम भागात रिक्षा चालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार वाढू लागलेत. अशा भाडे नाकारणाऱ्या तसेच शेअर रिक्षा चालकांवर कठोर कारवाई करण्याबरोबर बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त लावण्याच्या सूचना भाजपचे आमदार संजय केळकर यांनी स्थानक परिसर पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांना दिल्यात. तसे वाहतूक कोंडीत कारणीभूत ठरत असलेल्या रिक्षाची बंद केलेली मार्गिकाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत खुली केली. ठाणे स्थानक परिसरातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या स्थानकाच्या पश्चिम बाजू रिक्षाचा थांबा आहे, परंतु काही रिक्षाचालक थांबा सोडून इतरत्र उभे राहतात. अनेक रिक्षाचालक प्रवाशांसोबत उद्धटपणे वागतात. काही रिक्षाचालक भाडे नाकारतात आणि काही रिक्षाचालक अधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीत. स्थानकात अत्यावश्यक वाहनांसाठी असलेल्या मार्गिकेमध्येही रिक्षा उभ्या करतात. अशा स्वरूपाच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. स्थानिक नगरसेविका नम्रता कोळी आणि उषा वाघ यांच्याकडेही अशा तक्रारी सातत्याने येत होत्या. त्यांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकांचा जनसंवाद या उपक्रमात स्थानकातही काही उर्मट रिक्षाचालकांमुळे प्रवाशांना त्रास होत असल्याच्या तक्रारी मांडल्या. त्यानंतर केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून काही सूचना करत या भागाची पाहणी केली. रिक्षाच्या मार्गिका, स्थानक परिसरातील चौकी, जुने बस स्थानक आणि रेल्वे स्थानक परिसराची पाहणी करून त्यांनी अनेक सूचना केल्यात. यावेळी राज्य परिवहनचे विभागीय नियंत्रण कैलास पाटील, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहिणी सोनार, पोलीस तसेच परिवहन विभागाचे अधिकारी, स्थानिक नगरसेविका संजय वाघोले, नगरसेविका नम्रता कोळी, उषा वाघ, विशाल वाघ यांच्यासह नगरसेविका प्रतिभा मडवी, नगरसेवक सुनील जोशी हे उपस्थित होते. स्थानक परिसरातील एक मार्गिका बंद केल्याने रिक्षांची वाहतूक बंद झाली होती. केळकर यांच्या सूचनेनंतर ही मार्गिका खुली करण्यात आल्याने वाहतूक मोकळी झाली. ठाणे महापालिकेच्या अर्थसहाय्यातून कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप उप्पल यांच्या नेतृत्वाखाली जन्मतः कर्णबधिर असलेल्या चिमुकल्या कॉलियर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात येत असून या शस्त्रक्रियेमुळे कर्णबधिर बालकांना बोलू आणि ऐकू येऊ लागले. या बालकांच्या ऐकण्याचा, बोलण्याचा आनंद सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावत कॉलियर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे सांगितले. तसेच या उपक्रमाला शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. जन्मतःच कर्णबधिर असलेल्या चिमुकल्यांना बोलता आणि ऐकता यावे यासाठी कॉलियर इम्प्लांट शस्त्रक्रिया केली जाते, परंतु या शस्त्रक्रियेचा खर्च जास्त असतो. त्यामुळे ठाणे महापालिकेने सामाजिक उपक्रम म्हणून गेल्या काही वर्षापासून अशा शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य देत आहे. पालिकेच्या अर्थसहाय्यातून कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप उप्पल यांच्या नेतृत्वाखाली हे शस्त्रक्रिया केल्या जातात. या शस्त्रक्रियेनंतर अनेक मुलांना बोलता आणि ऐकू येऊ लागले. अशाच मुलांचा ऐकण्याचा व बोलण्याचा आनंद सोहळा आणि जनजागृती कार्यक्रम ठाणे महापालिकेत आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. जन्मजात कर्णबधिर असलेल्या मुलांची तपासणी करून कॉलियर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही आणि या उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
कॉलियर इम्प्लांटमुळे नवजीवन मिळालेल्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या डोळ्यातील समाधान हेच या कार्याचे सर्वात मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.